बाई काय पाण्या पावसाची चिकचिक आहे, नुसता कचरा कचरा होतो इथं. यांचं शेण ओढून घ्यावं लागल. काम करते. का हो? काय आले चक्र? काही नाही म्हटलं, थोडंसं शेण ओढून घ्या. बरं आलंय तर बसा. शेण ओढून घ्या म्हटलं, पाण्या पावसाचं लय चिखल होतं, लयच पाऊस पडू लागला. हा पाऊस लय आमच्याकडे लय बाई. हा ना. झालं शेण पाणी काढून सगळं? नाही शेणच काढायचं राहिलं होतं, जरा डोक्यात गणगण चालू होती. कायची? काय विचारता, लय टेन्शन आहे माग. लय टेन्शन मध्ये दिसते. अहो काय काय झालं, टेन्शन एवढं? बाबूरावकडनं 50,000 रुपये घेतले होते. माग जरा ते काम होतं ना, बियाणं पण आणायचं होतं, त्यासाठी देणंच झाले नाही. त्याच्यानंतर पैसे देईन म्हटलं, दवाखाना चालू झाला. आता त्या दिवशी सासऱ्याला ॲडमिट केलं, त्याला लागले जवळजवळ 1-1.5 लाख रुपये. तेव्हा राहून गेलं. नंतर आता पावसामुळे पिकं पाणी किती खराब झाले. परत त्याला ते गवतासाठी औषध आणलं, तेव्हा गेले 47-48 रुपये. बाबूरावचे पैसेच देणं झाले नाही. ते बाबूराव इतके फोन करतं, इतकं फोन करतं. एकदा दोनदा मी सांगितलं त्यांना की माझ्याकडे पैसे नाही आहे, थोडे दिवस थांबा थांबा. इतकं आडून तडून ते नाही थांबणार. त्याला माणूस कसं बी बाई, ते गाई सोडून न्यायला बसलं तुझ्या. असं कसं काय गाई सोडू देईन मी? लय बेकार माणूस आहे ते. गाईला हात तरी लावू देईन का? माझी लक्ष्मी माझ्या दारातली. दम नाही काढीत ते पैशाला अजिबात. अहो त्याला गरज होती त्या किती वेळेस त्यांनी आपल्याकडून नेले असं, जेव्हा देईन तेव्हा देईन. पण कसं असतं माहिती का, आपल्याकडे नसलं का लोकांकडे नसतं, म्हणून त्यांच्याकडनं घेतले होते. तर तो एवढा असा बडबड बडबड करत राहत, तुम्हाला काय सांगू लागेल. ते बडबडच करतो बाई, असंच करतो. माझं डोकंच काम करत नाही. हो काय करू आता सुंदरते, लय बडबड करतो बाई. बचत गटामध्ये पण आता पैसे काढायला नाही का, त्यातून काढले असते दिले असते. अहो ते तर जाऊ द्या. त्या दिवशी मी नुसतं म्हटलं त्यांना की तुम्हाला की ना 2-4 दिवस थांबा. मला म्हणे काय 2-4 दिवस थांबा म्हणे, घेताना मी काय 2-4 दिवस थांबलो का म्हणे. आणि मागच्या वेळेस त्याच्या पुरीची डिलेव्हरी होती, माझ्याकडनं लाख रुपये नेले होते. तुम्हाला सांगते 5 वर्ष झाली ती नाही कधी नेती तिच्या डिलेव्हरीच्या वेळेस. लाख रुपये नेले तर 2.5-3 वर्षानंतर झाले. आता यांनी मला 2 महिन्यामध्ये नको नको आणली. मग ते असं थंडी ताप संघ आणि ते तू झोपेला असल्यावरच गाई टिंपूत घालून न्यायला बसलं ते. असं काय टेम्पो बिंपू इकडे येऊ दे, गाई जाऊ दे. गाईला हात तर लावू द्या, उलट पालटच करेन मी बाबूरावला. अगं तू गरज सरळ वाईट मारव त्याची वेळ करशील ताव करशील, पण तू झोपातच राहशील ते गाई भरून घेऊन जाईल. मग तुम्ही मला घाबरून द्यायला आल्या का समजून सांगायला आल्या? बेकार माणूस तसा आहे तो. मग आता मी काय करू ते सांगा मला. त्याच्यावर काय करू, त्याचे पैसे देऊन टाक. अहो पैसे नाहीये द्यायला, म्हणून तर चाललंय. एखादी 2 गाय काढून टाक आणि पैसे देऊन टाक. म्हणजे 50,000साठी एवढी मोठी 1-1.5 लाखाची गाय विकू का? नको बाबा, बघता येईन चट. आता माहिती 3 गाय आधीच गाभण आहे, बघता येईन चट. नंतर कधी द्यायची नेऊ दे त्याला सोडून एखाद दिवशी गाय. कस काय सोडून नेऊ देईन मी? भरोसाच नाही. तू लगेच माझ्या आठवण येईन तुला. भरोसाच नाही. असं कसं काय हात लावू देईन माझ्या गायांना? माझ्या दारची लक्ष्मी ती, तिच्याशिवाय मी 2 मिनिटं राहत नाही. तेवढ्यासाठी मी माहेरायला जात नाही 2 दिवस. का नको बाबा परत यायला म्हणून. हे पोरगा बी कुठं गेलं काय माहिती. अगं अन्न तू एवढी टेन्शन मध्ये का राहते? मी किती खुशी राहते. तुम्हाला खुश राहील, तुम्हाला कर्ज पाण नाही, तुमचा माणूस सगळा बघून घेतो. माझा माणूस काय बघत नाही काही म्हणून. कर्ज होतं डोक्यावर फिरून, एवढं कर्ज होतं मावर, सगळं फेडलं. त्याच गेलं होतं. त्यानं लय थंडी ताप आणला होता मनावरून, एकदा परत पिच कटून दिलं त्याच कर्ज. आता काय करता, आमची वेळ वाईट. आम्ही काय त्याच्या दारामध्ये पैसे मागायला जाऊ? नेमकं ते दरवाजावरून चाललं होतं, पैशाची गरज होती. ऐक ना, आणि तिनीचं मूल सून माझ्याजवळ राहत नाही. हा ते आहे. आम्ही दोघंच नवरा बायको घरी राहतो. तरी तू एवढं टेन्शन घेऊ राहिली. आम्ही दोघंच नवरा बायको राहतो. अहो सगळं खरंय, आज तुम्हाला सवय झाली खायची सवय दगडाची. मग काय, तुम्हाला एकटं राहायची पहिल्यापासून सवय. ती पोरगा असं बाहेर शिकायला होतं, नसलं तर नसलं पोरगा, नवरा बायको सोबत आहे ना, टेन्शन नाही. शाळा शिकवली, नोकरीला लावलं, सगळं काही केलं. मग ते काय बिना पैशाचं झालं का सांग ना? पण झालं ना, पोरगा तिकडे तसं संसार करताय ना. मला ते कर्ज पाडायची सवय नाही. आणि कुठून सद्बुद्धी सुचली, आणि त्याची ते बी भेटलं होतं म्हणून पैसे मागितले त्यांनी दिले. त्याच्यावरून एवढा तमाशा काय अर्ध्या गावात माहीत झाला असं गंगून पैसे घेतले म्हणून. त्यानं अर्ध्या गावात नाही, साऱ्या गावात केलं त्यानं. ते त्या दिवशी मला तो सरपंच भेटला, म्हणे का गंगूताई तुम्ही पैसे नाही दिले म्हणे बाबूरावचे. म्हटलं तुम्हाला कोण सांगितलं? म्हणे आम्ही प्यायला बसलो 2 जण. बाबूराव मला म्हणे तर गंगीने माझे पैसे दिले नाही. आता लाज वाटते का बाबूरावला? तुम्ही सांगा बरं. मला म्हणलं 2 वेळा. हा ना. हा मग त्या गंगीकडे माय पैसे म्हणे, तिला एखाद दिवशी गेली तर चर्चा कर म्हणे माझ्या पैशाची.
तिला मान द्यायला लाव, लय तर साऱ्या गाडी टेपूत भरून नेईन एखाद दिवशी. तिला झोपातच ठेवीन म्हणे. चांगली गोष्ट आहे मग. सारखं सारखेच झाले भाऊ तुम्ही. हा माझ्याजवळ म्हणलं बाई ते असं मग म्हणून तुम्ही त्याला म्हणायचं ना का 50,000साठी काय घेऊन जातो, तुला लाज वाटते का म्हणून काही. म्हणले मी, म्हटलं ती देईल, म्हटलं म्हणे देईल कवा देईल म्हणे. जाऊ दे जावा नवरा घरी. काय ग बाई. ते बाबूराव भेटले होते, हा त्यांनी सांगितलं की ते त्याकडे काही पैसे बिशे बाकी आहे ना त्यांचे. पाय तर गंगूबाई घरी का म्हणे, पाहून ये म्हणे. घरी नाही म्हणून सांगून. हा सांगू घरीच नाही म्हणा. तो येऊ राहिला पण आता अर्धे रस्ते ते. जा तू त्याला सांग घरी नाही. तापू ते मोरते. ओ जा तुम्ही घरी, त्याला सांग घरी नाही म्हणून. ते डोक्याला ताण नाही, ते ताण त्याला दम नाही खोटं का? बोलू मी. अगं बाई त्याला काही दम ऐका नाही. त्याला सांगितलं ना देते म्हणून पळून चालले काय गाव सोडून. तापेले तो म्हणे मी तुझ्या गाया सोडून नेईन म्हणे. मग पाय ऐक ऐक हा ऐक दर्शन काने खुल्ले करू. गाया सोडून येणार आहे तू. मी मी सांगत आता होती, हिला बाबूरावला खोटंच वाटतं. आदलच गडवीत असते पाय तू. चालन बाई आता काय कशाला घेतले तुम्ही पैसे. अगं बाई ते बियाणाला लागत होते ना त्यावेळेस. नेमकं ते माझ्या सासऱ्याला ते ऍडमिट केलं तेव्हा पैसा लागला दवाखान्याला. नंतर ते बियाणाला पैसे राहिले नाही म्हणून घेतले होते. परत द्यायचे म्हटलं ते पाण्या पावसाने किती पिकाचं नुकसान झालं. परत 28,000चं औषध आणून फवारा मारला. बाया अशा माणसाकडून कायला घ्यायचे पैसे. किती अख्या गावात बाबा टाकायला लय चढल जातीचं आहे ते. पण आडला अरे गाडवाचे पाय जरी कुठून बुद्धी ऐक जोडली मी त्याच्या. तुला काय म्हणते, ती खाटी गाय आहे ना, ती इकून टाक, त्याला आहे ना पैसे पीच कटून देते. तो दुसऱ्या गाईवर धाड नाही पडणार. चालेल चालेल. त्याच काय घेते काढू. मग तो आता म्हणे मी गाई सोडून नेणार आहे म्हणे. पाय बरं येऊ राहिलं. पाय माझं खोटं नाही, वाटत बघून ना जाते तुला. ते, त्या तुमच्या गाईला गावामध्ये गिऱ्हाईक बांधा. नाही तर न्यायचं. तुम्ही इकडे तिकडे गेले ना गपचूप मग? येईन तू. इकट पर्यंत राखण करणार हा. करून करून. जावा तुम्ही दोघी जणी जा. चालेल चालेल. हिला खोटंच वाटत. चांगलं सांगा तुम्ही. हा उलटच वाटत. कसा येतो ना मी याला बघतच आता. एखादी गाय विकून टाकते त्याच्या मड्यावर पैसे घालते. मेल्याला मोडता करंटा बसवला याचा. त्याला परत माझ्या दारात कधी उभं करीन तो. थोबाड घेऊन येतो गंगूबाई करत. कोणी करत नको आणली बाई. जा कुठेतरी निघून असं झालंय. दिवसभर काम करत राहा नुसतं. पाण्यात एवढं कुठं गेला होता रे. अगं मोटर चालू करायला गेलो खाली होतो. पाय सटकन जरा. मोटर चालू करायला गेलो होतो. हा बटन दाबायला गेलो, लाईटच गायब. बाबा इथे एखादी भरवीर आणून टाक. बघ कसलं किडे झाले. सगळं वास यायला लागला. सगळं चिकचिक झालंय. पैसे काय आपल्या तिकडे खालच्या याच्यातले उचलून आणि त्या छोट्या आपल्या ट्रॅक्टर मध्ये. पैसा काय करतो. 50,000 लोकांच्या आपल्याला एवढ्या पैशाची कमी पडली का. मी काय म्हणते मला नाही लाईटीचं लावायचं. आता हे गाईला पाणी पाजायला येतं, ते पाणीचं कसं करायचं. आता एक काम कर. हे याच्यामध्ये पाणी किती घे टाकीमध्ये. पण त्या टाकीत टाकीत थोडंच राहिलं. आता कायच कर. बटन दाबायला गेलं का लाईट जात. बटन दाबायला लाईट गेलं. मला इतकं डोकं काम फिरलं. कर, तळ्यावर बिल घ्यायला ना, बिल घ्यायला एक मिनिट थांबते नाही, लगेच माझी कात्रा घेऊन येतात. कट करू का बंद. अरे शेतकऱ्यांच्या हालत तुला माहिती का. एसी मध्ये बसून काम करणाऱ्याचीच मजा आहे. पैशावाले लोक एसी मध्ये बसून काम करतात आणि आपल्या शेतकऱ्यांचे असे हाल करतात हे लोक. त्या रात्रीची लाईट देतात आणि दिवसभर बोंबाटा मारायला लावता. हा ना, कधी आहे ना. पण मग ती लाईट तर द्यावं ना व्यवस्थित. बरं मी काय म्हणते ऐक. मी बिल मागायला कशात आहे. मामाकडे जाऊन येते जरा. येते संध्याकाळपर्यंत. तो बाबा जर घरी आला ना तर त्याला म्हणा घरी नाही म्हणा. सारा गावात करून राहिलं तो. त्याच्या इथं कट कर ग. त्याला मोरद तिकडं. त्याला तेवढंच काम. एक काम कर तू. त्या गायांना मध्ये बांध. नाही तर मग त्या गायांची तर बाहेर थांब. राहू दे ना, आता उघडावा आहे ना, राहू दे ना. आणि त्यांना पाणी प्यायला तळ्यावर घेऊन जाय. कोणतरी जोडीदार की गावातला. तेच करतो. मी येते जाऊन. आणि त्यांच्यासाठी डोकं नको लावत बसू त्याला. पागल तो. मला डोक्याला मुसकडच येईल त्याच्यावाले. मोठा माणूस आहे. मारू नये. आपले संस्कार असे का मोठ्या माणसावर हात उचलायचे. तू बी जसं तापेल डोक्यावर नको वागत जाऊ. जास्त बोललो तर मी ऐकून घेणार नाही. नाही काही उलट पालट नको बोलू. आपल्याला भाऊ आपण पैसे घेतलेले आपल्या आडले. आता ते पैसे दिले ना परत त्याला दारात उभं करायचं नाही. टायमर मदत केली पण त्याने बिचाऱ्याने. त्याने टायमर मदत केली पण आपली वेळ वाईट आहे म्हणून त्याला गरजच आहे. अशातला काही भाग नाही. पण आपण घेतले आपल्याला द्यायचीच आहे. आता नाहीच ऍडजस्टमेंट झालं तर काय करावं तू सांग. आता समजून सांगतो मग त्याला शहाण्यासारखं. बघू जर नाही त्याला सांगितलं तर ही 1 नंबरची काय ना आपली भांडी. तिला गिराईक बघून घे एखादं. देऊन टाक 60-70 हजार. तसे 50 देऊन टाकता येईल. पैशांची ऍडजस्टमेंट झाली का परत एखादी गाय घेऊन टाकू. हा मग असं करू. चल हा त्याची देऊन टाकू. बाबा त्यांनी लगेच नको आणली. चालेल मग. बरं जाऊ का मी. हा जाय मध्ये काम बघ जरा वय. हा लवकर ये मग. हा संसार संसार कसा वाचल्यावर
आधी हाताना चटके तेव्हा मिळते भाकर. सर का बाबा काही खरं नाही. लय दिवस चला झाले तिकडं. मोबाईलला पाणी. पैसे दिले पण भेटच होत नाही. आज जाऊन पाहतो डायरेक्ट तिच्या गोठ्यावर. भांडी वय पुढं बाई ये तर खाऊ. नाही आई कुठे माझी मम्मी हा माझी मम्मी गेली ना तिकडं मामाच्या घरी. मामाच्या घरी हा ते कवा विचारलं कवा गावाला गेली कुठं मामाच्या गावाला गेली कुठं दाव्याला गेली कुठं मौतीला गेली. एका दिवस आधी घरी सापडत नाही. मग आमचे नातेवाईकच तेवढे. नाही तुमचे भरपूर नातेवाईक आम्हाला तेच नाही काय काय नसतं. पण ते तुला माहिती नाही का हा तुला माहिती रे काय पैसे गेले मावाकडून. पैसे ना आणि मग 50,000 दिले होते तुम्ही. हा 50,000 मग खरंच तुम्ही टायमावर मदत केली बरं का. तुम्ही मग म्हणा मला लय अडचण आली म्हणा काय गाय घ्यायचे म्हणा ते गाय घ्यायला पैसे दिले ते 8 दिवसाचे वायदे घेतले. हां आता झाले 2 महिने असं कुठं वागणी राहते रे यावर म्हणता गेला. काय झालं माहिती आहे का बरं का काका काय झालं आम्ही ना गाई घेतल्या हां त्यातल्या 2 गाई आहे ना हां ॲटोमॅटिक काहीतरी आजाराने मरून गेल्या. आता हे बघा नुकसान तुमची झाली मला काय त्याचीच घेणं नाही. पैसे मी तुम्हाला दिले चांगल्या कामाला दिले ते पण आता तुमच्या काय प्रॉब्लेम झाले तुम्हाला माहिती. आणि ज्या दुधाच्या होत्या ना नेमक्या हां त्यांना प्रॉब्लेम झाला कोणी काही केलं का काय काय माहिती आता काय झालं आणि काय नाही काय माहिती. एवढे वासरं ते हां त्यांना दूध नाही काही नाही आता काय करणार आहे. मग आता करू काय मग आता मी महिनाभर थांबा अजून महिना तुमचं व्याज देऊन टाकू आम्ही. तो मम्मीला फोन लाव बरं बाबराव आले म्हणा काय म्हणतो पण नाही तर नंबर दे मला. नंबर अहो मी फोन केले 2 वखत तर फोनच उचलले नाही. असं कुठं राहते काय. बंद दाखवतोय हो. ते तिकडे डोंगरात रेंज नाही राहत. हा का हा ते आता घाटात जात असेल ना बरं कधी येणार तिकडून पुढून मामाच्या करून तवाल्या येईल 8 दिवसांनी. 8 दिवसानं हा आणि तोपर्यंत तू काय खाणार कोण तू माहीत चुलत बहीण आहे ना. हा चुलत बहीण आहे तू का म्हणजे गाय तूच पाहतो सगळं कोणत्या हा मम्मी काही मी काही आता मम्मी नाही तर मग मलाच पाहावं लागेल. चारा पाणी सगळं तूच करणार का हा सगळं एक दूध काढायला माणूस ठेवले. हा का तो येऊन दूध काढितो. लय करून ठेवले चारा कोणता बोध लय भरून ठेवले. हा ये रेडीमेड भेटत आहे हा कुटी करून ना कॅमेरा कुटी करून ना ये बहुत आहे ना रेडीमेड भेटत आहे 6,000 रुपयाला बहुत आहे ना अरे बाप 1 टनाचा. पण दुधा जगात पैसा होत असेल तुम्हाला मग. हो तुम्हाला सांगतो का काय काय होतं माहिती आहे का जवळपास मला आहे ना 30-35 हजार रुपये पेमेंट येत होतं 10 दिवसाला दुधाचं का हा. मग कसं बी 1-1.5 लाख रुपये महिना पडायचा होता. मग पण त्या 2 गायला ना कोणी काहीतरी केलं असं वाटतंय मला. अरे मग एखाद्या बघता वाण्या पाहिजे ना धागा तोडानं आणून बांधणं. म्हणून तुमचे पैसे राहिले बाकी काही नाही. बरं मी काय म्हणतो आता बाय तो मम्मी काय फोन उचलत नाही तर ते आले की मला कॉल कर का येऊ 4-5 दिवसांनी परत. या ना 8 दिवसांनी या ना. अरे लय दिवस झाले बरं. 8 दिवसांनी या. अरे मला इतकी अडचण आली आता काय सांगा माझ्या बायको नेमकी आता डिलिव्हरीला जाणार आहे. हा का हा तिला मग आता दवाखान्यात पैसे लागतील ना रे. अच्छा मग दवाखाने किती महागाचे तुम्हाला माहिती नाही. हा तुला काय तुम्हाला तर 5-6 पोरं आहे ना हो? अरे बाबा काय तिथं राहतच नाही तशी ती ऑपरेशनच होत नाही तिचं. माझा किती नंबर आहे. अरे 7 आहे. अरे बाबू मग आता काय करू चला मग परत डिलिव्हरीला खर्च येतोय बाबा मला माहिती आहे काय सांगतो. चालेल जेवायला चालते कुठं घरी. नाही रे मी अजून एवढं लवकर नाही जेवत. बरं सांगता आल्यावर फोन आला ना चाल तर सांग म्हणा बाबराव येऊन गेले. हा हो 8 दिवस वायदा केला म्हणा मी आणि येतील ते. हा सांगतो चालू का हा. आता 8 दिवस तर ढकलले हो पुढचं पुढं. चाल भाऊ ये ना गंगूबाईला पैसे देऊन 2 महिने झाले. बरं झालं का काय बाबरा का नागपान मोडलं लगेच नाही मग हो कवर तोंडला पावणार तुम्ही सांगा बरं. तुम्ही बसा बरं येड खाली. नाही तुमच्या गोठ्यावर गेला तुमची पोर होती ना ते म्हणा मामाच्या घरी गेली 8 दिवस लागले यायला. पोर नव्हती पोरगा होतं. पोरगी होती पोरगी तुमची. हा पोरगा होतं दुसरं कोणाच तरी इथं गेले असेल तुम्ही. हा पोरग हा मला पोरच नाहीये पोरगाच येत. हा पोरग होतं पोरग बा
हा दारू पिऊन गेलते काय घरी तुम्हाला पोरगा आणि पोरीतला फरक नाही काय बरं मी काय आता आता कबर मी किती वखत घर की मला बाबूराव, आजचेच दिवस थांबा बाजाराला घेऊन जाणार आहे गाय उद्या संध्याकाळी कोणत्या आला तुम्ही 6 वाजेपर्यंत पैसे जेव्हा गंगूबाई या असं नाही तो मला फक्त 8 दिवस बोलू पैसे जरा हा नाही मोबाईल नाही. काय त्या मोबाईल नेऊ करत्या त्या मोबाईल मध्ये मला जर काही कळत नाही मी काय अहो घेऊ बाबूराव खरंच पैसे नव्हते अहो तुम्हाला खोटं बोला का मी पण घ्यायचं यार किती गोड बोलायचं सांगा बरं द्यायला का अहो. बरं जड जात तुम्हाला तुमच्या भावाला ऍडमिट केलं होतं म्हणून पैसे नव्हते काय सांगू ए राव, असं नाही सांगायचं ना मग फोन करून अहो तुम्ही ऐकतच नव्हते तर काय ऐकायचं मग बरोबर आहे ना माई बायको आता डिलिव्हरीला आहे मग आता काय करायचं तिचा दवाखान्याचा खर्च कोण करेल अहो 5 वर्षापूर्वी तुमची मोठी पोरगी डिलिव्हरी झाली तेव्हा तुम्ही माझ्याकडून पैसे नेले आता कोणती तुमची बायको डिलिव्हरीला आहे आता माई बायको डिलिव्हरीला आहे तिचं ऑपरेशन होत नाही कारण तिला आहे ना मास जास्त आहे मास का हा मास? मास 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 मला वाटलं मास मास जास्त असते मग डॉक्टर म्हणा बाईचं ऑपरेशन होणार नाही हा. मग ते काय होतं ते मग ते होऊनच जातं गंमत आता शेवटपर्यंत ते असंच होणार आहे माला काय सांगायचं अवघडच आहे बाबूराव एवढ्या गोळ्या बिळ्या काय काय निघाल्या ते वापरायचं ना मग अहो काय ते पण ती पिशवी खराब होऊन जाते बाईला त्रास होतो बरं जाऊ द्या ते पैसे उद्या संध्याकाळी भेटून जातील नाही पण लवकर जा बा, हा, लवकर जा देणार हा? हा हो ते कळाय जाऊ दे भाऊ द्या मला हा, पोरं जा सोरं. तिकडे. हा हा हो तुम्ही कावर लगेच चालले काय चहा पाणी आता राखा आली पाय बरं हां लगेच म्हणत संध्याकाळीच पैसे तुम्हाला नाही तर गाय सोडून नेल्या असते तिच्या गोट्यावरून हा पण ते राजा आपल्या ओळखेल नाही बाबरो काय बरोबर चला आता मलाही जावं लागेल रिटर्न आता आजचे दिवस ती म्हणली संध्याकाळी देतो पैसे संध्याकाळी वाट बघतो नाही तर सकाळी परत हजर चला आता